लक्ष्मण हाके, तुझ्या मुलीचं बहिणीचं लग्न आमच्या ओबीसी मधील मुस्लिम समाजासोबत करून दे. पूर्ण खर्च मराठा महासंघ करेल. अरविंद देशमुख, मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष. मराठा महासंघाची मोठी घोषणा. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केले आणि त्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. ते वक्तव्य म्हणजे, आम्हा ओबीसी समाज बांधवांकडे नवरदेव आहे, आता आम्ही मराठा समाजाच्या मुलीसोबत लग्न करू शकतो. मराठा समाजा बांधवांनी आता त्यांच्या मुली आमच्या सोबत द्याव्या, कारण आता कोणीही 96 कुडी मराठा राहिला नाही, सगळे ओबीसी झाले. असं बेताल वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एका कार्यक्रमात काल केलं. या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात त्यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत असून याच पार्श्वभूमीवर जालना येथे सुद्धा मराठा महासंघाचे जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी हाके यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आवाहन केले आहे की हाके, तू तुझ्या मुलीचं बहिणीचं लग्न आमच्या ओबीसी समाजामध्ये असलेल्या ओबीसी भटक्या जातीसोबत किंवा मुस्लिम समाज बांधवांसोबत लावून दे. त्या लग्नाला जो पण खर्च येईल तो खर्च मराठा महासंघ करेल, असा शब्द यावेळी यांनी हाके यांना देत जोरदार टीका केली. ओबीसी मधला तोतिया प्राध्यापक, त्याला कोणताही सेट न करता स्वतः स्वयंघोषित ओबीसी नेता मिरवणारा, स्वतः ओबीसी नेता म्हणतो, त्यानं काल परवा जे चुकीचं विधान केलं त्याचा सर्वप्रथम मराठा महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतो. आणि आज त्यानं जे सांगितलं की तुमच्या काही मुली असतील तर सांगा, माझं म्हणणं एवढंच आहे, आमच्याकडे तर मुलं सक्षम आहे, मुलं भरपूर आहे, परंतु ओबीसीचा नेता तू म्हणतो ओबीसी मध्ये अनेक जाती आहे, भटके विमुक्त जाती आहे, परत आमचा मुस्लिम बांधव सुद्धा ओबीसी मध्ये येतो. तर तुझी बहीण किंवा मुलगी असन त्या एखादा मुस्लिम बांधवाला दे ना, ते पण ओबीसी मध्ये येते. आणि ज्या नाही तर मग भटके विमुक्त उच्च शिक्षित चांगला निर्व्यसनी आमच्या ओबीसी मधला मुस्लिम बांधव, भटके विमुक्त बांधव, त्याला तुझी मुलगी दे. लग्नाचा खर्च पूर्ण आम्ही आमच्या मराठा महासंघाच्या अकाउंट मधून उचलायला तयार आहे.